मी तुम्हाला एकदम सिंपल पद्धतीने लसणाची चटणी करून दाखवणार आहे। तर हा ना मी भाजलेला लसूण घेतला आहे, कच्चा लसूण नाही घ्यायचा, भाजलेलाच लसूण घ्यायचा। थोडासा तव्यामध्ये मी असा भाजून घेतला आहे म्हणजे उग्र लागत नाही। आणि मी आता याला बत्त्याने कुटून घेणार आहे। लसूण मी कुटून घेतलाय। आता ह्याच्यामध्ये ना थोडंसं मीठ आणि लाल तिखट टाकते। तुम्ही ना मिक्सरमध्ये पण करू शकता, पण मिक्सरची एवढी टेस्टी नाही लागत। अशा पद्धतीने केली ना खूप टेस्टी लागते, पोळी भाकरी सोबत पण छान लागते, कशासोबत पण तुम्ही खाऊ शकता। आणि हे तेल टाकायचं, त्याला मिक्स करते। लाल तिखट जरा कमी पडलं होतं, परत टाकलं थोडंसं, आणखीन थोडंसं टाकते आणि जरासं मीठ पण टाकते। हा आपली लसणाची चटणी तयार झाली, खूप टेस्टी लागते। तुम्ही पण अशा पद्धतीने एकदा नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा। तर बाय बाय।